मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आला तरी गुलाल उधळण्यासाठी मुंबईत येणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी सुद्धा वाशीमध्ये जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। तर कोर्टाच्या आदेशाचं पालन करू असं गृहमंत्री फडणवीस म्हणाले। बघूया। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारनं काढला तरी मुंबईच्या आझाद मैदानावर गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि अध्यादेश जर मिळाला नाही तर उपोषणासाठी जाणार असं जरांगे पाटील म्हणाले। त्यानंतर मुंबईच्या 3 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि मुंबईमध्ये जरांगे पाटलांसोबत विराट संख्येने मराठे आल्यास चक्काजाम होऊ शकतो, त्यामुळे मुंबईत न येण्याची विनंती पोलिसांनी केली आहे। उद्या आझाद मैदानचा विषय आहे ना आमचा, तर त्या संदर्भात चर्चा झाली। म्हणलं जर अध्यादेश आला तर त्यांचं म्हणणं होतं आझाद मैदानाला जे गुलाल उधळायला येणार आहे तर लई लोक येतील असं त्यांचं म्हणणं होतं। हा त्याचबद्दल की गर्दी भरपूर येईल जर अध्यादेशात। मी त्यांना सांगितलं अध्यादेश आला तर जर तरचा विषय येतो, आत्ताचा नाही। अध्यादेश आला तर आम्ही गुलाल घेऊन जाणार होतो, नाही आला तर मग मात्र मी जाणार। जरांगे पाटलांसह मराठ्यांचा विराट जनसागर सध्या नवी मुंबईतल्या वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये आहे। अंतरवालीहून निघालेल्या मोर्चा वाशीमध्ये येईपर्यंत जनसागरामध्ये परावर्तित झाला। सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशासाठी एका दिवसाचा वेळ दिलाय। आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच अशी भूमिका जरांगे पाटलांची आहे। काही करा किंवा रात्री कोण द्या, आम्ही वाटला 7ची रात्र इथंच काढतो। आम्ही आज 26 जानेवारीचा सन्मान करू, कायद्याचा सन्मान करू, आम्ही आझाद मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली। प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो। तुम्ही जर एवढे केले तर मग तेवढा अध्यादेश द्या, मला पक्का लागतंय तर जमतंय। ते आल्यावर पुन्हा आणखीन एखादी येते 15 मिनिटांनी तरी 15 मिनिटं म्हणलं तरी 2-4 घंटे काही केलं तरी लागणारच। जाऊ द्या ना, पण आज ते ही वेळ दिला, रात्र दिली, ते केव्हा आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू। आझाद मैदानचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा। निर्णय तुमचा, माझा, आपल्या समाजाचा, पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही। जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, 15 मिनिटात जी द्यायला लागले तिथं असं हे म्हणते ना। आता हे म्हणते बरं का, मी नाही। मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहे। दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार, दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार। सुट्टी आपल्यापाशी नाही। जर जरांगे पाटलांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण आंदोलनासंदर्भात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन करणार। तसंच जरांगे पाटलांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं गृहमंत्री फडणवीस म्हणाले। माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे, अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। दुसरीकडे आताच्या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन नसले तरी शिष्टमंडळावरून टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर टपोरी असल्याची टीका राऊतांनी केली आहे। शिष्टमंडळ कोणाचे येत आहे? गिरीश महाजन, कोणते आमच्या जालन्याचे काय कोणतरी खोतकर, त्यांचं हे शिष्टमंडळ आहे का? कोणाचं शिष्टमंडळ? हे कोण आहेत? हे टपोरी लोक आहेत सगळे। यांच्याकडे काय आहे? हे खोके बिके दाय घ्यायला ठीक आहेत, खोक्याचं वाटप करायला। शिष्टमंडळ हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ हवं, ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्ली,
ऑल पार्टी डेलिगेशन. महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे टपोरा कोण आहे आणि वाचाळवीर कोण आहे हे मला सांगायची गरज नाही. ते काय आहेत, कोण आहेत, त्यांची लँग्वेज, त्यांची भाषा, ते काय बोलतात, त्यामुळे मला फार त्यांच्याशी दखल घेण्याची गरज नाही मला असं वाटतं. ज्या पद्धतीनं सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटलांमध्ये चर्चा झाली त्यावरून सकारात्मक सुरू असल्याचं दिसतंय. अर्थात पुढच्या काही तासात पूर्णपणे स्पष्टता येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.